बांधव वाटतं तुम्हाला संपव, पण संपणार आहे वेळेतच. मानसा आता तरी माणसात ये, भारतीय संस्कृतीच्या मूल्यांची जोपासना करा, तुम्हाला माणूस पण भेटेल. दारी जरी तुझ्या आला भिकारी, दारी जरी तुझ्या आला भिकारी, रिकाम्या हाताने लावू नको, परशी गमन करू नको, असं वाग रे माणसा. माणसा आता तरी माणसात. ऐका, कळलं तुम्हाला काय म्हणायचंय मला? अरे आपण माणसात आलो पाहिजे. म्हणून देऊचे सुप्रसिद्ध साधू त्यांचा प्रपंच सुरू आहे कोणत्या डोंगरावरती? कोणत्या? भंडारा डोंगरावरती. गोड प्रपंच सुरी, गोड प्रपंच. माझ्या तुकोबारांची ताकद तुम्हाला सांगू काय? सांगू? पटलं तर घ्या, पटलं तर घ्या. कसं महाराज? पटलं तर घ्या, नाही पटलं तर तुम्ही त्या ठिकाणी मला परत द्या. पण जर 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 आता आपल्या सगळ्यांना सांगतो, जर कोणी जर म्हणत असेल काय हे काही सांगतात महाराज, तुकाराम महाराज, माऊली महाराजन, काय हे काही खरं नाही. ज्याला जमत नसेल त्याने इकडे यायचं नाही. वारकरी संप्रदायामध्ये ढवळाढवळ करायची नाही. जर कोणी वारकरी संप्रदायामध्ये ढवळाढवळ करील तर आता आम्ही बी साधे राहिलो नाहीत. माऊली सारखे, माझ्यासारखा तरुण हे माऊली, आम्ही आमच्या पण मनगटात बळ आहे महाराज. आणि वारकरी संप्रदाय टिकण्यासाठी, टिकवण्यासाठी आमचा प्राण गेला तरी चालेल, पण संप्रदायाची किंमत आम्ही कमी होऊ देणार नाही. अशा तुकोबारायांची काय ताकद आहे? तुकाराम 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 नाम घेता कापे यम. यम माहिती का तुम्हाला? यम यम माहिती का? हो महाराज असलं काही विचारित असतात का? यम माहित असतो का कोणाला? यम यम तवा माहित होतो. कधी? गोइंग टू यमपुरी. सगळे यातलं निघून जातो तवा यम. यम माहिती, पण तो यम आमच्या तुकोबारायांना घाबरत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता का. त्या तुकोबारायांची ताकद मी तुम्हाला सांगत होतो. अरे त्या तुकोबारायाच्या पायाखालची माती पण विठ्ठल विठ्ठल म्हणायची. अशा तुकोबारायांच्या त्या प्रपंचावरती
ज्या ठिकाणी खूप मोठं त्यांनी त्या ठिकाणी परमार्थ सुरू केलाय प्रपंचाच्या माध्यमातून. कोणत्या डोंगरावर? भंडारा डोंगरावरती. तिथं काही साधक मंडळी गेले आणि त्या साधक मंडळीने तुकोबा यांचं दर्शन घेतलं. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नमायला शिका कधीतरी, कधी बी अशी ताटमान ताटमान. महाराज कधी कधी जर नुसती ताटमान ठेवली तर ओळख नाही बरं इकडे तिकडं. माऊली खोटं नाही बोलत. माझ्या शेजारीच राहिले एक माणूस आहे बीडला, फक्त त्याचं नाव सांगत नाही. ते कधी बी कॉलर बी टाईटच. इथं माझ्या नाही बघा, ही इथं अशी काय असतं ते इस्त्री करताना कडक इस्त्री करते ते पाहिजे, एक रेष असते अशी. हा एके दिवशी मी सहज गेलो त्याच्याकडे, मी निसताच म्हणलं बघू द्या थोडस, असं केलं मला. पुन्हा म्हणलं नाही बघू द्या. असं करायला गेलो की चरकून कापलं. असं नव्हतं ते कधी, असं नव्हतं असं. अरे एवढं टाईट. मी पुन्हा म्हणलं ह्याच्याकडे जायचंच नको कधी. 5 वर्षांनी महाराज मी त्याला बघितलं, असं व्हायना. आणि खूप लोक जमले तिथं. मला काय वाटलं नक्की कोणतरी ह्याला भेटायला आलं दिसले. मंत्री संत्री एखादा आला असतं तर काय सांग, मोठ्या माणसाला येतात बुवा भेटायला, आपल्यासारख्याला नाही कोणी येत. पण तिथं लय लोक जमले. म्हणलं नक्की कोणतरी भेटायला आलं दिसतंय. माऊली मेलतं ते मेलं होतं. कशामुळे मेलतं माहितीये? टाईट. अरे कधीतरी नमायला शिका महाराज. तिने कोंडिले आनंदा काय करतात हे इथल्याला जेवढ्याला रेंज आहे तेवढे टाळी वाजवतात. पाठीमागचे वाजितच नाहीत. तुम्हाला आवडतं नाही का गाणं? गाणं आवडत नाही का तुम्हाला? आवडतं नाही मग एकदा वाजवा ना जरा. सगळ्या गोष्टीवर जीएसटी बरं का ताई, सगळ्या गोष्टीवर जीएसटी. पण अजून मला वाटत नाही टाळ्यावर जीएसटी लागली म्हणून. लागली का कधी? आशा वाजल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस ना किल्ला जिंकायला जातात नाही का, एखाद्या मावळ्याला बोलायचं असलं कसं बोलायचे? बाजी बाजी येतोस काय किल्ला घेऊन येतो असं बोलत होते का नाही? तानाजी तानाजी म्हटल्याबरोबर लगेच दांड पट्टा की लगेच तलवार सर. तसे आपणही कुठे नाहीत. अरे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी कशासाठी जगलो पाहिजे? देव देश धर्मा पायी, देव देश धर्मा पायी, प्राण घेतल हाती, शुरानी सरदारा मला काय कुणाची भीती, शुरानी सरदारा मला काय कुणाची भीती, आईच्या काय माऊली बस ऐका काय शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. अरे कसलेही माणसं समोर येऊ द्या, आम्ही कसे असलो पाहिजे? धट्ट असलो पाहिजे, धीट असलो पाहिजे. म्हणून सज्जना हो, प्रपंच आहे तो प्रपंचाच्या माध्यमातून परमार्थ हे आपणही असंच करायचंय. तुकोबरायाचा परमार्थ सुरू आहे. काही साधक मंडळी आपल्या गावातली त्या ठिकाणी गेले आणि तुकोबरायांना म्हणू लागले, तुम्ही खूप सुंदर परमार्थ करताय. परमार्थ करत असताना
त्या ठिकाणी गोड परमार्थ तुमचा आम्हाला वाटतो. परमार्थ पण कसा पाहिजे? गोड पाहिजे, गोड. नाही तर काय? भजनाचे ओंगळवाणी, भजनाचे ओंगळवाणी, हो नरकाजानी जुळविना, नरकाजानी जुळविना, असा परमार्थ असो. कसा? माऊलीने जे प्रमाण दिलं सगळ्यांना माहिती आहे. पण ऐका, आमच्या तुकोबारा यांना त्या साधकांनी विचारलं, तुमचा परमार्थ खूप गोड आहे हो. तो एकदम छान वाटतो मला. आमच्या इथं होतो इथं. आणि जर मनाला समाधान होत असेल तरच तो परमार्थ खरा आहे बरं का. नाही तर आपला परमार्थ काय सांगा महाराज. आपण परमार्थ केलेला 10 खेड्यामध्ये गेला पाहिजे असं वाटतं आपल्याला. नाही 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 नाही, माझ्या सारखा पूजाच करणारा कोण नाही. मला 4 तास पूजायला लागते. अरे 4 तास पूजाला? माझ्या भगवंताला 4 तासाची पूजा त्या ठिकाणी ती अपेक्षित नाही. तर माझ्या भगवंताला शुद्ध भावनेने तो भाव भगवंताला त्या ठिकाणी अर्पण केलेला आवडतो. तो शुद्ध परमार्थ आहे. कळते ना सगळ्यांना? काही नलगे भावाची कारण तुका म्हण्यान विठोबाची, तुका म्हण्यान विठोबाची, काही नलगे भावाची कारण तुका म्हण्यान विठोबाची, तुका म्हण्यान विठोबाची. वा. गुरुजी मी लहान होतो तेव्हा ऐकायचं गवळण. एकटीला पाहून बाई बळजोडी कड तुझी ताई, घरामध्ये शितो या खुशाल, यशोदे तुझा हा नंदला. काय गोड चालू आहे. टाळी वाजवा जरा. हे बघा, हे एवढं जरी तुम्हाला कळलं ना, यालाच परमार्थ म्हणायचं. यालाच परमार्थ. अहो त्या साधकाने विचारलं, तुमचा परमार्थ एवढा गोड आहे, तुम्ही त्या ठिकाणी हे परमार्थ करत असताना हे एवढं तुम्हाला कुणी सांगितलं? कुणावर विश्वास ठेवला तुम्ही? कुणावरती विश्वास ठेवला? असं म्हटल्याच्या नंतर आमच्या तुकोबारा यांनी सांगितलं त्या सर्व साधकांना अभंगाचं प्रथम. संताची हे पायी हा माझा विश्वास, संताची हे पायी हा माझा विश्वास, संताची हे पायी हा माझा विश्वास, सर्व भाविकांचा सर्व भाविकांचा तुझी माझे हित करीती सखळ, तुझी माझे हित करीती सखळ, तुझी माझे हित करीती सखळ, करीती सखळ, सखळ, सखळ. क्या बात आहे, क्या बात आहे. आता शिक पेटलंय. तुम्हाला वाटतं पेटलं म्हणजे आता शिक सुरू झाले, असं नाही. बरं, आतापर्यंत सांगितलेलं कळलं का सगळ्यांना? खरं सांगा, शपथ आहे माझी तुम्हाला. सांगा, मी आतापर्यंत सांगितलेलं कळलं का तुम्हाला सगळ्यांना? नाही नाही, शंका बाळगू नका. मी आतापर्यंत जेवढं बडबड केली ते समजलं असेल ना सगळ्यांना? नाही बजा माऊली, ते रूपापासून सुरू करा. रूप पाहता अहो हे काय विचारलंय एका गावामध्ये महाराज. एका गावामध्ये कीर्तन संपलं.
आणि कीर्तन संपल्याच्या नंतर मी निघालो ज्या ठिकाणी काय जानवासा नाही हो, ते बैठक रूम असते त्या ठिकाणी निघालो. महाराज निघाल्यानंतर तिकडून एक घंटी उडेल, काय म्हणायचं त्याला, बहिरा माणूस, कोणाला नाव ठेवत नाही, एखादा बहिरा माणूस असू शकतं. तो म्हटला महाराज कीर्तन सुरू होणार आहे ना. कधी विचारलं. मी म्हणलं तुम्ही एवढ्या उशिरा. नाही ते म्हणले मला वाटलं सुरूच व्हायला लागले काय. अहो म्हणलं बाबा संपलं ना कीर्तन. मग पुन्हा त्यांनी थांबव ना तेवढं. ते काय म्हणतात, नाही 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 हा मी पुढंच बसणार तुमच्या. अरे मी म्हणतो संपलंय. ऐका मी म्हणून विचारतोय, आतापर्यंत जेवढं सांगितलं ते कळलं ना तुम्हाला. प्रथम चरणामध्ये आपण आलेलो आहोत मायबाप. ऐका खूप थोडा वेळ राहिलेला आहे, त्या थोड्या वेळामध्ये भरपूर बघायचं आहे. मॅच जिंकायला माऊली, मॅच जिंकायला फक्त आता 2च बॉल बाकी आणि रन काढायचे 12. काय करावं लागणार आहे दोन्ही पण, काय 4 मारून कसं जमाय. आता 6 मला आता थोडं सगळे सर्वांगाचे काय करून इकडे लक्ष द्यायचं. सावधान ऐका प्रथम चरणामध्ये खूप बरं आहे. आपल्याला काय म्हणतात, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास, सर्व भावे दास, सर्व भावे दास हा शब्द एवढा महत्वाचा आहे. अरे संतावरती दृढ विश्वास आपण ठेवावा, आपण ठेवतो नवल नाही. पण राक्षसांनी पण विश्वास ठेवला. राक्षसांनी ठेवला की नाही. एके दिवशी ऐका, आता रामायणात घेऊन जातो तुम्हाला. मंडोदरी कोणाची पत्नी, रावसाबाची, रावसोबाची नाही, कुणाची, मंडोदरी कुणाची पत्नी, रावणाची. एके दिवशी मंडोदरीला गोड स्वप्न पडले. शास्त्र असं सांगतं, पहाटेच्या वेळी जे मुहूर्त आहे ना, ब्रह्म मुहूर्तावरती जे स्वप्न पडतं ते असं म्हणतात की खरं होतं. बरं मी म्हणतो खरं होत असेल, मग इथून पुढे तुम्ही विचार करता, बाई स्वप्न पडलंय, त्या स्वप्नामध्ये भूत भेटलं होतं, घाबरताना शेतात जायचं नाही, घरीच बसताना, असं करायचं नाही. ऐका तुमचे आमचे स्वप्न वेगळेत. आपलं स्वप्न कसं आहे, ज्याचं चिंतन 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 करतो आपण, ते स्वप्नात येतं. बरोबर आहे. पण मंडोदरीला स्वप्न पडले राजा राणाच्या बायकोला. श्रीमंत माणूस आहे तो, श्रीमंत माणूस. कोणता राजा आहे तो, कशाचा, कोणत्या देशाचा, श्रीलंकेचा नाही तर तो फक्त आणि फक्त त्या ठिकाणी आमच्या बिभीषणाची जी राजगादी होती ना, त्या राज्याचा त्या ठिकाणी राजा असणारा कोण, राजा रावण, त्याची पत्नी. मंडोदरीला स्वप्न पडलंय. काय स्वप्न होतं, त्या स्वप्नामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम, एक बाणी एक वचनी एक पत्नी असणारा कोण, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. माहिती तुम्हाला म्हणून दाखवलं मी. शबरीने कसं बोलवलं होतं प्रभू रामचंद्र, किती खुश झाले होते ते. प्रभू रामचंद्र कुणाच्या स्वप्नात आले, मंडोदरीच्या स्वप्नामध्ये आले आणि मंडोदरीला त्या ठिकाणी दर्शन दिलं. कसं दर्शन दिलं माहिती, मंडोदरीला असं दर्शन दिलं, प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीवरून आले कुठे, लंकेमध्ये. आणि लंकेमध्ये आल्याच्या नंतर राजा रावणाला मारलं, बिभीषणाला राजगादी दिली. आणि ज्या वेळेस अश्रू ढाळीत ढाळीत त्या ठिकाणी मंडोदरी आली आणि दर्शन घेतलं, प्रभू रामचंद्राला विचारते, माझ्या कुंकुवाला तुम्ही घेऊन गेलात, माझ्या कुंकुवाला मारलं, हे स्वप्न कोणाला पडलंय, अजून घडलंय का, हे फक्त काय पडलंय, स्वप्न. जागी झाली मंडोदरी आणि पळतच निघाली. 2-4 सैरा वैरा त्या ठिकाणी दाशासोबत. लक्ष द्या, पळत पळत जाते, राजा रावणाचं दर्शन घेते. स्वामी हात जोडते, आतापर्यंत सोन्या नाण्याने तुम्ही मडवलंय,
मी न मागता नाही त्या गोष्टी तुम्ही मला दिल्यात. अरे 33 कोटी देव लोक आपल्या घरी राबतात. खंडेरायासारखं दैवत दाढी आणि त्या ठिकाणी केस कापण्याचं काम राजा रावणाच्या घरी करत होतो महाराज. अशा राजा रावणाला मंडोदरी हात जोडून म्हणते, स्वामी मंडोदरी बोले रावण प्रती, मंडोदरी बोले रावण प्रती, स्वप्न देखील एक मध्यरात्री, युद्ध देखील मध्यरात्री, बोलो वानर मिळाले किती, वानरा मिळाले किती, शिराचा करी तारी धनुर्धर वीर वानर, धनुर्धर वीर वानर, महाराज रावण मंदोदरी त्या ठिकाणी यांचा संवाद आहे. आणि त्या संवादामध्ये काय म्हणते मंदोदरी, हे स्वामी त्या ठिकाणी खूप काही गोष्टी आहेत, पण माझी एक विनंती तुम्हाला की या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेत असताना मला 1% समाधान लाभत नाही. एक सांगू मातांनो, तुमच्या घरी पैसा एवढा आहे, पैशाच्या गादीवर तुम्ही झोपताय. लक्ष द्या माझ्याकडे मातांनो, पैशाच्या गादीवर तुम्ही झोपताय, एवढा पैसा कमवतोय तुमचा मालक, पण 1 नंबर मध्ये नाही कमवत. किती नंबर मध्ये? हा, किती नंबर तुम्हाला माहिती? 2 नंबर काय असतं? म्हणजे ते धन कमवत असताना ते 2 नंबरचं धन सहजासहजी नाही, तर ते अनितीने असतं. मला एक सांगा, पैशाच्या गादीवर तुम्ही झोपलेला आहात आणि तुमचे पती दर दिवस रात्रीच्याला येत असताना एक 10,000ची बॉटल घेऊन येतात आणि त्याच्यातला काहीतरी थोडासा अर्धा त्या ठिकाणी त्या बॉटलमधील अर्धी बॉटल एका ग्लासमध्ये ओतून पितात आणि घरी येऊन त्या पैशाच्या गादीवरती झोपतात. खरं सांगा, त्या असणाऱ्या सौभाग्यवतीला कधीतरी समाधान वाटेल काय? प्रश्न आहे. वाटेल नाही. अनेकांच्या घरी पॉकेट, अनेक यात्रेमध्ये पॉकेट मारून नवे तर चोरी करून धन जर आपल्या घरी आपले पती आणत असतील तर तुम्हाला समाधान लाभेल काय? तुम्ही सुखी राहाल? तसंच मंडोदरी म्हणते, स्वामी जेवढ्या गोष्टी तुम्ही मला दिल्यात याचा उपभोग घेत असताना मला समाधान प्राप्त होत नाही. कारण तुम्ही ज्यांची पत्नी चोरून आणली ना, तो कोण आहे माहिती? जगाचा मालक आहे. कोण? मर्यादा पुरुषोत्तम एकवचनी एकबाणी एकवचनी त्या प्रभू रामचंद्राची तुम्ही काय करा? पत्नी जानकी देऊन टाका. किती जणांनी सांगितलं होतं राजा रावणाला माहिती? हजारो. त्यांच्या मुलांनी, काही मुलांनी, काही भावाने, बिभीषण तर त्या ठिकाणी खूप खूप गोष्टी सांगत होता, पण राजा रावणाने ऐकलं का? नाही. मंडोदरीने हातच पकडला. का तुम्ही असं करताय सांगा? मंडोदरीला त्या असणाऱ्या सोन्याच्या घरामध्ये एका खूप एकदम प्रायव्हेट असणारी अशी काय एक रूम आहे, त्या ठिकाणी मंडोदरीला आमच्या राजा रावणाने नेलं आणि संवाद सुरू झाला. माऊली, मी कथेमधून सांगत असतो, पती पत्नी एकांतामध्ये असताना त्यांच्या संवादामधून त्यांनी एकमेकाकडे बघितल्यानंतर कधीही काम निर्माण होईल, पण त्यांचा संवाद जर त्या ठिकाणी भगवंताचा असेल तर काम उत्पन्न न होता त्यांच्यामध्ये राम निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. असा संवाद सुरू झाला आणि राजा रावण त्या मंडोदरीला म्हणतो, अगं मंडोदरी, तू तरी माझी पत्नीस, धर्म पत्नीस. ब्रह्मदेवाने मला सांगितलंय, नवे
अनेक 33 कोटी देव लोक माझ्या घरी राबतात, त्यांनी सांगितलंय. विभीषण माझा सक्का भाऊ आहे, त्यांनी पण सांगितलं. अरे जन्म दिल्यानंतर माझ्या आईने पण मला तेच सांगितलं होतं, पण मी तुमच्या कोणाचंच काय ऐकत नाही. तर माझा विश्वास तुमच्यावर नसून फक्त आणि फक्त कोणावर आहे? संतावरती आहे. कस काय म्हणता? अगं नारदजीची मला भेट झाली होती. नारदजींना मी सहज विचारलं, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. नारद म्हटले, देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी एकतर भगवंतासोबत वैर, नाहीतर त्याच्यासोबत सख्यत्व करावं लागेल. राक्षसाची आमची जात. काय? कशाची जात? राक्षसाची जात. कधी देवाचं नाव मुखामध्ये येत नाही. आम्हाला सख्यत्व जमणार नाही. म्हणून नारद वचने विश्वास. म्हणून तुकोबाराय म्हणता, संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो गंगा. संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. असं वाटतं आता खूप वेळ कीर्तन करावं, पण आता माझी वेळ संपत आलेली आहे. किती गावकरी म्हणजे किती वेळ घ्यायचा अजून? आता तुम्हाला कोणालाच विचारित नाही, माझ्या तरुण बांधवांना विचारतो. बांधवांनो, किती वाजेपर्यंत घ्यायचं अजून? त्याच्यातच त्याची माझे हित करती सकळ. संतावरती दृढ विश्वास ठेवल्यानंतर त्यांचा सर्व भावे कायिक वाचिक मानसिक नाही सर्व भावाने त्या ठिकाणी जर दास झालो तर महाराज म्हणतात, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भगवंत प्राप्तीचा सगळ्यात मोठा सोपा उपाय जर काय असेल तर माध्यमही संत. हरी प्राप्तीचे उपाय करावे, संतांचे ते पाय करावे, संतांचे ते पाय करावे, संतांचे ते पाय. हरी प्राप्तीचे उपाय संतांचे ते पाय करावे, संतांचे ते पाय.
तर माऊलीला 5,000 तरी बक्षीस द्या. पण माऊली सोबत नाही आलेली बरं का. हा माऊलीला मला खूप देव वाटतात, पण माऊली का घेत नाहीत ते महाराजाची घेत नाही. पण गोड आवाज आहे माऊली. खरं सांगू मी जास्त कीर्तन करत नाही बरं का. 4-4 तास कथा करावं लागते. तिकडं नाशिक जिल्ह्यात त्या 3-3 तासच असते, पण बीड जिल्ह्यात ते कथाकारच असे की 4 तास. मग ते लय सगळ्याच गोष्टी सांभाळावं लागतात. 4-4 तास कथा करायची म्हटल्यानंतर पुन्हा कथा करून कीर्तन करायचं म्हटलं त्रास होतो. पण तरुण आहेत आम्ही अजून. कधी कधी असं वाटतं बरं का गानमस्ती मंडळी, महाराष्ट्राच्या मातीतील एखाद्या तरुणाने सांगावं आणि तरुणांनी ऐकावं, आणि तरुणांनी ऐकून जर काही क्रांती होत असेल तर असं महाराज 1 काय 2 काय दिवसात 4-4 तास आणि रात्री पुन्हा 2 तास कधीही कीर्तन करायला तयार आहेत आम्ही. आता तरुण सुधारला पाहिजे, माझे तरुण बांधव सुधारले पाहिजे. म्हणून ते काय करतात संत, त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. माझ्या सर्व तरुण बांधवांना, माझ्या मातांना, सगळ्यांना विनंती आहे, गोड भजन करायचं. आणि असं भजन करायचं आहे का, ते भजन करत असताना गोड टाळी पण वाजवायची. टाळी वाजण्यासाठी कुणी टाळाटाळी करायची नाही. जर तुम्ही टाळाटाळी केली होईल ना, झालं संपलंय. टाळाटाळी जर केलीच तर काय होईल माहितीये, काहीच होणार नाही. काहीच नाही होणार. कुठं काय होणार आहे, काही होणार नाही. कीर्तन संपलं, निघून झालं. ऐका, पण एवढं सांगितल्यानंतर तुम्ही टाळी वाजाल नक्की. गोड भजन काय बात आहे. माऊली महाराज, आसाराम गुरुजी, माऊली महाराजांचा मृदंग, माऊली महाराजांचं सिंध, त्या ठिकाणी सगळे भजनी मंडळ, गावकरी मंडळ, तरुण बांधव, अरे ज्यांना हात आहे त्याने हात वरती करा. गोड भजन किती सुंदर साथ आहे. गोड असणार गोड भजन करायचं आहे. काय सुंदर हात आहेत तुमचे. तुमच्या हाताकडे बघितल्याच्या नंतर एवढं समाधान प्राप्त होतं. सरळ करा, जरा सरळ करा आणि गोड असं भजन त्या ठिकाणी सगळ्यांनी, तरुण बांधवांनी गोड सगळ्यांनी म्हणायचं व्यवस्थित, एकदम काट्यामध्ये सगळ्यांनी गोड. चला सगळ्यांनी. तू ले हरी का नाम, एक 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 साधा एक 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 सगळ्यांचं. माता मंडळी तुमचा पण आवाज क्या बात आहे. आमच्या हस्ते पिंपळगाव मध्ये महाराज, हस्ते पिंपळगाव मध्ये पंढरपूर बघायला भेटते. पंढरपूर तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा हो. तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी तुले एक वा माऊली, क्या बात आहे. टाळी वा तरुण बांधव. तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा हो. तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा.
एवढ्या कथा केल्या महाराज, एवढे कीर्तन केले, असा नाही ना आनंद आला. म्हणूनच म्हणणं वाटतंय हसते पिंपळगावचा सप्ताह लय भारी झाला. पिंपळगावचा आमचा सप्ताह, तरुण बांधवांचा सप्ताह. गोड 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 सगळ्यांनी गोड भजन केलं. नक्की तुमच्या स्वप्नामध्ये आज माझा भगवंत सगळ्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्म मुहूर्तावरती महाराज तुकोबाराय म्हणतात तुम्हा मला काय, त्याची माझे हित करीती सकळ. कोणते संत. म्हणून विश्वास ठेवायचा असेल तर कोणावर ठेवा. मी म्हणत असतो महाराज भगवंत भेटायचं आहे ना, भगवंत प्राप्तीसाठी तुम्हाला या आत्म्याला लक्ष देऊ नये का, हा जबाबदारी नाही का, या आत्म्याला परमात्म्याशी जर त्या ठिकाणी मिलन करायचं असेल, या आत्म्याला त्या परमात्म्यासोबत मिलन करायचं असेल तर त्याच्यामध्ये संत नावाचा महात्मा लागतो, त्याशिवाय भगवंत भेटत नाही. महाराज तेच महाराज तुकोबाराय म्हणतात की सरळ बघू शेवट थोडस 5 मिनिटं पाहिजेत आपल्याला. महाराज म्हणतात किती मोठे कष्ट होऊ द्या, आपण भागून शिनून जरी गेलो तरी महाराज म्हणतात भागलिया मज भातील कडी त्याची जोडी सर्व सुख. आई असते ना, आई काय करते हो महाराज. मातांनो, आई स्वतःसाठी जगते का लेकरासाठी जगते हो. आई स्वतःसाठी जगते का लेकरासाठी जगते, हे एकदम सोपा प्रश्न विचारलाय. लेकरासाठी जगते ना. एखादी गाय असू द्या, गाईचं बछडं आहे छोटस, त्या बछड्याला जणली म्हणजे काय म्हणायचं त्याला, 2 दिवस झाले वेलेली गाय, वासरू ना महाराज. गाय वेली, झोपू नका, गाय वेली आणि गाय वेल्याच्या नंतर तिच्या वासराला जर आपण धरलं आणि इकडं आणलं, तिने जर लांबून बघितलं, काय करते ती, धावतच येईन ना आपल्याकडे. सैरा वैरा ती तिच्या पोटात काहीच नसू द्या, ती स्वतःचा विचार करते का, नाही. संत पण तसेच आहेत, संत तसेच आहेत आईप्रमाणे. अहो काय सांगावं, आईचं प्रेम खूप असतं. अनेक कीर्तनातून तुम्ही ऐकता, मला तिकडे जायचं नाही, पण मला एवढं माहितीये माया मंदिर हालले, माया मंदिर हालले, लागे कणप फुटाया, आदा खायल पक्षी जाई पिलाना भेटाया, जाई पिलाना भेटाया. माऊली काय केलं तिने, 3 बांधल घरट, 3 बांधल घरट, दिला पिलाना विसावा, घेऊनिया पंखा खाली, घेऊनिया पंखा खाली, बरविला मोती सारा, दूर उडाली पाखर, दूर उडाली पाखर, पांग आईच फेडाया, आजा खायल पक्षीनी जाई पिलाना भेटाया, आजा खायल पक्षी जाई पिलाना भेटाया, माया मंदिर हालले,
आईचं चित्त कुठं असतं माहिती? तिनं बांधलं घरट, सगळी व्यवस्था, निस्वार्थपणे प्रेम करणारी आई. तसेच कोण आहेत? संत आहे. आईचं प्रेम तुम्हाला सगळ्यांनी सांगितलंय. अंगाई गीतापर्यंत, अंगाई गीतापासून ते त्याचा संसार थाटेपर्यंत अंगाई गीतापासूनच सुरू करते असते आई. काय म्हणत असते? लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आईच्या मांडीवर असतात ते, आईच्या मांडीवर सू करतं. आईची पूर्ण साडी भिजून जाते. मातानं पण कोणती आई आतापर्यंत तुम्ही अशी बघितली का हो? लेकरू टाकून दिलं ना आपल्या जन्म दिला हिने मला, उपकार हा मोठा केला. जन्म दिला हिने मला, उपकार हा मोठा केला. दिला हिने मला, उपकार हा मोठा केला. जन्म दिला हिने मला, उपकार हा मोठा केला. माता भोरे करी पालना, पाणी येते तिच्या डोळ्याला. हो जन्म दिला हिने मला, उपकार हा मोठा केला. जन्म दिला हिने मला, उपकार हा मोठा केला. मोठा केला. जन्म दिलाईने मला, उपकार हा मोठा झाला. काही नाही लक्षात जरी राहिलं ना, एखादी आई जर म्हणली ना, माझ्या बांधवांनो, अरे मला चालवत नाही रे, उठायला येत नाही, तेवढ्या जालन्यावरून येताना माझ्या औषध आणि तेवढ्या BP शुगरच्या गोळ्या घेऊन ये रे. त्यावेळेस फक्त एक आठवा, त्या आईने आपल्याला लहानपणी मांडीवर घेऊन सांभाळलंय बरं. हे कधी लक्षात असू द्या. अरे आईला बाळ व्हायच्या अगोदर आईची लय अपेक्षा असते बाळाकडून. बाळ व्हायच्या अगोदरच माझं बाळ जन्मल्यानंतर बाळ माझं खूप नाव रोशन करील, नाव खूप मोठं करील. अरे माऊली, खरं सांगा, माझ्या अंगावर शहर आला आता. माझी आई आली होती आज कथेला. अहो माझी आई आली होती कथेला. आल्या बरोबर माझा देव आला असं म्हटल्याबरोबर माझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आलते. माता माऊली सारखं गायन, गुरुजी सारखं गायन, माऊली सारखा मृदंग, माऊली सारखं सिंत, महाराज अशा गुणीजन तयार झाले. यांच्या आमच्या आईंना किती आनंद वाटत असेल. मला वाटतं प्रत्येकाच्या आईला तो आनंद वाटावा. महाराष्ट्राची माती का पवित्र आहे माहिती आहे तुम्हाला? महाराष्ट्राची माती त्याच्यासाठीच पवित्र आहे. अरे महाराष्ट्राची माती का पवित्र आहे तुम्हाला सांगेल. आज महाराष्ट्राची माती त्याच्यामुळेच पवित्र आहे की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक आई अशी कर्तृत्वान होऊन गेली. काय अशी कर्तृत्वान होऊन गेली, अशी कर्तृत्वान होऊन गेली एक माता. साहजिक आहे, तुम्हाला सांग कळलं असेल कोणती असेल ती माता. कोणती असेल माता ना? हा, राष्ट्रमाता, धर्ममाता, राजमाता जिजाऊ मासाहेब. अरे 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्रावरती चालून आल्या होत्या. किती? 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्रावरती चालून आल्या. आणि आमच्या जिजाऊ मासाहेबांना दिसू लागलं मुघलशाही, हुकुमशाही, कुतुबशाही. अरे अनेक त्या ठिकाणी राजवट बंद झाले. नवे गुण्या गोविंदाने आनंदाने नांदणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या, अशा महिलांची अब्रू दिवसा ढवळ्या लुटली जात होती. आमच्या मासाहेब जिजाऊंना त्या ठिकाणी सहन झालं नाही. रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराला आराधना केली. हे कैलाशीचा राजा. अरे या 5 असणाऱ्या सुलतानी सत्ता त्या ठिकाणी हकलून लावण्यासाठी माझ्या पोटी असा काही बाळ दे, असा काही पुत्र दे. जर त्या ठिकाणी तू असा सुंदर 5 सुलतानी सत्ता हकलून लावणारा पुत्र जर जन्माला दिला तर
दुधाने हा दह्याने तुपाने लोण्याने तुझा अभिषेक करील. ठरलं. हर 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 विठ्ठल मा साहेब जिजाऊ यांचं पूर्ण हे मागणं आमच्या भगवान शंकरांनी ऐकलं. आणि ऐका, शिवाई देवीच्या मंदिरामध्ये दिवसा मागून दिवस चालले. ऐकताय तरुण बांधवांनो, शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आमच्या आऊसाहेब जिजाऊ त्या ठिकाणी गेल्या, देवीची आराधना केली. आणि ऐका, तो दिवस उजळला. महाराष्ट्राची माती थै 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 अशी नाचू लागली आणि महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध येऊ लागला. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरीवरती त्या ठिकाणी प्रकाश पडला आणि त्या ठिकाणी सुंदर एका बाळाने त्या ठिकाणी जिजाऊच्या पोटी जन्म घेतला. त्याचं नाव आहे छत्रपती. बापाचा बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. ऐका, बाळ जन्माला आलं. जन्माला आल्याबरोबर जिजाऊ महासाहेबांच्या जवळ काही स्त्री आल्या. कोण? सख्या मैत्रिणी आल्या. कोण बाळे? टाळी एक साथ सगळ्या तरुण बांधवांनी टाळी वाजवायची. छत्रपतींचे मावळेत आपण आज मागे सगळ्यात सर. ऐका ऐका ऐका, मासाहेब जिजाऊंना त्या 2 असणाऱ्या मैत्रिणी विचारू लागल्या, कोण बाळे, काय नाव ठेवायचं? आमच्या आऊसाहेबांनी सांगितलं, शिवाई देवीच्या कृपेने त्या ठिकाणी बाळ झालंय, याचं नाव फक्त शिवाजी असं ठेवायचं. आणि गर्जना झाली, सुंदर त्या ठिकाणी शिवाजी असं नाव ठेवण्यात आलं. हो, आज्ञा होती माझी गावची, शपथ घेतली स्वराज्याची, धर्म रक्षणाची शिकवण जगत गुरु तुकोबाची. हे वरण बांधिले या वरणा कडाला, वरण बांधिले स्वराज्याचे वरणा कडाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, बापाचा बाप शुभा जन्मला, बापाचा बाप शुभा जन्मला. हाती घेऊनी तलवार गेला दृष्टाचा संहार. त्या अफजल्याचा कोथळा यान काढिला बाहेर. हाती घेऊन तलवार गेला दृष्टाचा संहार, त्या अफजल्याचा कोथळा यान काढिला बाहेर. हाती घेतली तलवार, अफजल्याचा कोथळा यान काढिला बाहेर. कोणाच्या पायथ्याशी होय खबर दक्षिणा. बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, बापाचा बाप शुभा जन्मला, बापाचा बाप शुभा जन्मला. बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. ऐका ऐका ऐका, सुंदर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर बारीक चला, त्यावेळेस आऊसाहेबांचे संस्कार आहेत महाराज. एवढे सुंदर संस्कार गर्भामध्येच केलं. महाभारत रामायण कृष्ण कथा ऐकाव्यात आणि गर्भामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी शिकले. आणि कशी दांडपट्टा चालवायचा आहे, तलवार कशी घ्यायची, घोड्यावर कशी बसायचं, त्या आऊसाहेबांचं वचन पूर्ण करण्यासाठी आमचे छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले. टप 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 वा, टप 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 टप
आले घोडा माझ्या शिवरायाचा मर्द मावळे माझे शिवार मानाचा मोजरा 18 पगड जाती 16 झाले सर्व मावळे गोळा 18 पगड जाती 16 झाले सर्व मावळे गोळा दिले वचन मासाहेबा वचन पूर्ण दिले वचन मासाहेबा मासाहेब वचन माझा राजा ग हो हो शिवबा राजा ग हो हो या बसला घोड्यावरी राधा गो बसला घोड्यावरी राधा गो बसला घोड्यावरी बसला घोड्यावरी राधा गो बसला घोड्यावरी असे माझे छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले 18 पगड जातीमधील मावळ्यांचा संच केला 1 नाही 2 नाही 3 नाही जात पात कधीच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितली नाही अरे तेली माळी साळी कुंभार बंजारी त्या ठिकाणी महार मांग ढोर 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये एकत्र येऊन वयाच्या 16 वर्षी 16व्या वर्षी माझ्या राजाने स्वराज्य स्थापन केलं आणि सगळ्या मावळ्यांनी एकदाच गजर केला काय हर 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 आणि शाहिराला आनंद झाला होय, शाहिराला आनंद झाला आणि शाहीर काय म्हणतो धन्य धन्य जिजाऊ शूर धन्य धन्य जिजाऊ शूर धन्य धन्य जिजाऊ शूर पराक्रमी थोर केले जर जर हो टाळ टाळी टाळी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधत असताना 18 पगड मावळ्याचा संच केला आणि शाहीर म्हणू लागला काय धन्य धन्य शिवाजी सरदार जिरहादी धन धन शिवाजी सरदार वीरधी धन धन शिवाजी सरदार वीरधी जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा नाही केली माझा नाही केली माझा काय केलं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे आमच्या तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांना एकत्र केल्यानंतर आऊसाहेब जिजाऊंनी सांगितलं अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक कोकण माजला आहे त्याचं नाव काय आहे काय नाव त्याचं अफजल खान कसा होता धिप्पाटची धिप्पाट चलत असताना काय व्हायचं महाराज जमीन अशी त्या ठिकाणी दबायची लक्ष द्या आणि तो अफजल खान त्याने एके दिवशी एक पत्र लिहिले आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाने तो अफजल खान यांच्या भेटीचा संगम कुठे प्रतापगडच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी खान झालंय संपलंय 2 मिनिटं प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान तुम्ही टाळी वाजली तरच पवडा म्हणा प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान नाही गुमान दासी नाही जाण काय महाराज एक साथ टाळे त्याची नाही जाणीव सरते करील काही कल्पना युक्ती रधी करील काही कल्पना युक्ती रधी तरुण बांधवांनो
दोघं एकमेकाच्या सोबत मिलन होत आहे आणि या मिलनाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज माझं राज त्या असणाऱ्या कशामध्ये त्या पानामध्ये माझे राजे गेले तिकडून अफजल खान कसा आला परत त्या ठिकाणी आला आमचे राजही त्याच ठिकाणी तेवढ्याच जोमामध्ये राजा पण आमच्या काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता भेटीसाठी छान उभारला भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शानी आल्याला नक्षीदार शानी आल्याला नक्षीदार शामी आल्याला नक्षीदार शामी आल्याला खान दौलत डुलत आला खान दौलत डुलत आला हर दौलत डुलत आला हर दौलत डुलत आला अशा वेळेस खान कसा आला डोलत डोलत आला आओ आओ शिवाजी हमारे गले लगाओ कोण म्हणतंय खान हमारे गले लगाओ आमचे छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही तेवढ्या जोमामध्ये अफजल खानाच्या जवळ खट्ट मिठी मारली युक्ती पाहिजे शक्तीपेक्षा युक्ती तेवढ्यामध्ये काय केलं अफजल खानाने ज्ञानाची तलवार काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवरून उपासली पण माझ्या राजाला किती इजा झाली का चिलकत होत अंगाला तिलखत होत अंगाला तिलखत होत अंगाला वाघनट्यात मारा केला वाघनट्यात मारा केला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनट्या काढल्या त्या ठिकाणी पोट फाडले तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी अफजल खान दगा 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 म्हणू लागला घराचा कोथळा बाहेर काढला रधीर हाजी घराचा कोथळा बाहेर काढला रधीर हाजी घराचा कोथळा बाहेर काढला रधीर हाजी प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले टाळी टाळी संपले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पावन केला कृष्ण सागर पावन केला कृष्ण धागा पावन केला कृष्ण धागा मराठाच्या मानाला ताट गिरहारी मराठाईचा मानला ताट गिरहारी मराठाईचा मानला ताट गिरहारी क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजा श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की हर हर हे शिवचरित्र आहे हे शिवचरित्र आचरणात आणा संपली वेळ 10:30च्या ऐवजी आपण 11पर्यंत गेलो पण ऐका हे काय एवढं काय वेळ घेतला महाराज हे सगळे फक्त आपण ऐकतोय बांधवांनो तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही दाड्या ठेवता सुंदर कुणासारख्या राजांसारख्या कानामध्ये बाळी घालतात कुणासारख्या राजांसारख्या त्याच्यासोबत टोप बीप सगळं मी म्हणतो हे सगळं करत असताना आपण हा पण विचार करायचा आपण तसं वागतोय काय याचा पण विचार करा अरे राजे पुन्हा जन्माला या राजे गरज आहे तुमची असं आपण गाडीवर नाव टाकतो आणि तीच गाडी रात्रीच्या 10-11 वाजता जर एखाद्या बिअर बारच्या समोर असेल तर माऊली गुरुजी मला वाटतं हे कुठंतरी चुकतंय हे कुठंतरी चुकतंय इथं एवढं जीव तोडून मी कीर्तन केलंय जीव तोडून म्हणजे काय कस लावली खरं सांगा इथं सांगा बरं या पावडा गायलाय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगा की आज मी ही व्यसन सोडतो तरच म्हणून माझी कथा आणि कीर्तन सफल झालं माऊली
याच्यासाठी परमार्थ करतोय मी. सांगा एखादं कोणतरी म्हणा मी एखादी तंबाखू सोडील, नाही तर कोणी म्हणा मी पुडी सोडील, बिडी सोडील, काहीतरी मला इथं एकतरी माणूस असा भेटलेल्याशिवाय मी कीर्तन सोडणार नाही. उठायचं आणि पटकन सांगायचं बरं का. आम्ही एवढे ताणलोत, किती 7:15 पासून ताणलेलो होतो आपण. वेळ घालायचा नाही. एक तरी सापडल्याशिवाय मी मी कथा कीर्तन याच्यासाठी करतोय पहा. खरं सांगतो, नारदाच्या गादीवर उभा आहे मातांनो आणि ग्रामस्थ तरुण बांधव. आजचं कीर्तन तुम्ही मला फक्त सेवा म्हणून दिलेलं आहे. पैसे घेतलेत का कीर्तनाचे? खरं सांगा. माऊली 1 रुपया घेतला नाही याच्या कीर्तनाचं. मला एक तरी व्यसन सोडलेलं माणूस दाखवत, त्याशिवाय मी कीर्तन सोडत नाही. पुढी सोडून टाक. वा टाळ्या. अजून कोणी? तंबाखू सोडून दे. वा. अजून कोणी? अहो ते मला तरुण बांधवातलं कोणतरी सांगावं. तरुण बांधवात एक संपलंय, वेळ नका घेऊ. तरुण बांधवातलं एक तरी. अरे माझी पवाडा गायलाय तुमच्यासाठी मी. पवाडा नेहमीच्या दोट्यापासून एवढा मी गायलाय पवाडा. एक तरी तरुण सांगा. सांगा रे लवकर लवकर पटकून. कारण मला नाव कोणाचं घ्यायचं नाही आणि घेणार पण नाही. एक तरी तरुण, एखादा तरुण सांगा पटकन. कोण म्हणतं निर्व्यसनीत? मी मंदिराच्या. अरे संपलंय बस. आता आपापल्या पद्धतीने सोडा. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतो? अरे संस्कार संस्कार आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती चांगले केलेत, त्याच्यासाठी जागा. आणि ही युवा पिढी कधीही व्यसनातील होऊ नका. अरे तुमचं नावच घ्यावं म्हणून काय उपयोग आहे? असं त्या ठिकाणी आपलं नाव व्हावं असं काही नाही. किंवा मी सांगावं, अहो मनावर ताबा ठेवा, सगळ्यांनी निर्व्यसनी बना. हे सगळं तुम्ही करा. हे जर तुम्ही नाही केलं, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही गं, तरी दुसरा येईल. हे जरी नाही गं, सरच शेवटी बा काळ बांधून नेईल. सरच शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बजाईल. हे जनार्दनी आमचे पाय बजाईल. पिंगळा माधवी
डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू ऐका डुगू डुगू ऐका पिंगळा 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 माघारी बोल बोल देखा पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल बोल देखा पिंगळा माघारी काळ्या रात्री तळपत होत तिच्या वाजवून अशीच देखणी होती एका मुसलमानाचे सुन त्या तरुणीला माय म्हणाला ताळी 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 त्या तरुणीला माय म्हणाला राजा तो शिलवान राजा तो शिलवान हे आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान मुसलमान हा हिंदू मुसलमान शिवरायाच्या काळामध्ये नव्हती गुणाची उण टाळी टाळी शिवरायाच्या काळामध्ये नव्हती गुणाची उण म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की ज्ञानेश्वर